परभणी घटनेचा निषेध करत दंगलीमध्ये भीमसैनिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशा आशयाचं निवेदन आर.बी. दयावंत संस्थेच्या वतीने जिल्हा प्रशासनास देण्यात आलं। परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या व त्याच्या पाठीमागं कोणाचा हात आहे, त्याला कोणी फितवलंय अथवा असं कृत्य करण्यापाठीमागं कुठल्या शक्तीचा हात आहे, अशा आरोपींचा शोध लावून ही केस फास्ट कोर्टामध्ये चालवून या सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी। ही कृत्य देशद्रोह, समाजामध्ये अशांतता पसरवणं, जाळपोळ करण्यास प्रवृत्त करायला लावणारी आहे। या आरोपीला व त्याच्या मागे असणाऱ्या शक्तीचा शोध लावून आरोपीला फासावर लटकवावं, जेणेकरून यापुढे कोणीही महाराष्ट्रामध्ये असं कृत्य करणार नाही, अन्यथा संस्थेच्या वतीनं तीव्र पद्धतीनं आंदोलन करण्यात येईल। भावना तीव्र होऊन झालेल्या आंदोलनामध्ये अटक केलेल्या भीम अनुयायांना सोडावं व त्यांच्यावर केलेल्या FIR रद्द करण्यात याव्यात, ही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या समोरील असलेली संविधानाची ज्या पुस्तकाची विटंबना करण्यात आली, त्या ठिकाणी आम्ही पहिलं त्याचा जाहीर निषेध करतो व सोलापूरमध्ये आम्ही आत्ताच माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की त्या निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की आम्ही जे संबंधित जे माते फिरू हे सांगतात तर त्याला त्वरित फाशी झाली पाहिजे, जेणेकरून अशा घटना या महाराष्ट्रामध्ये घडणार नाहीत। जर पोलिसांनी कालच गांभीर्यानं जर घेतलं असतं तर कालची गोष्ट हे घडली नसती। याच्या मागील मास्टरमाइंड कोण आहे याचा पहिला पोलिसांनी तपास लावावा। यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर पॅन्थर, विश्वभूषण कांबळे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे युवक अध्यक्ष मयूर तळभंडारे, भीमसैनिक युवराज तुपसागरे, विश्वरत्न कांबळे, तुळजाराम आलम, रघुनाथ नागटिळक, भूषण साखरे, मच्छिंद्र साखरे, सोनू ओवाळ, संकेत ओवाळ, रोहन कांबळे आदी भीमसैनिक उपस्थित होते।